आदरणीय मायाताई युवाते का सत्कार रखा गया नागपुर नगर की तरफ से और ये पूरे आदिवासी समाज बांधवों की तरफ से ये कार्यक्रम को आयोजित कर रहे हैं। मेरे साथ में पूरे संस्था के अलग अलग लोग हैं जिनका बुलाते हैं। मैं विवेक नागरे, श्री विवेक नागरे, श्री दिनेशी श्याम, श्री आचार्य मड़ारी, श्री विनोद जी आसाम, मेरे बाजू बायास में महेंद्र जी की, उसके बाद विनोद मसराम और प्रशांत टोमरे, और इसके अलावा जो हमारे बड़े लोग हैं वो भी समय से पहुंचेंगे या रास्ते में हैं। ये सारे लोग उपस्थित हैं। आपके पास में प्रेस नोट आपके हाथ में दिया हुआ है। ये कार्यक्रम पूरा आदिवासी समाज की तरफ से आयोजित हो रहा है और आदरणीय मायाताई युवाते का आप पूरा कार्यकाल जानते हैं। पिछले लंबे अरसे से वो नागपुर शहर की 5 बार कॉर्पोरेटर रह चुकी है। उसके अलावा दिल्ली का उनका जो संस्था है SPSC कमीशन है, वहाँ और इस वक्त उनको जो बहुत बड़ा मौका मिला पूरे समाज की तरफ से प्रतिनिधित्व करने का, और हम सब लोग उसके लिए बहुत आनंदित हैं और गौरवान्वित महसूस करते हैं कि एक आदिवासी समाज को राज्यसभा में पहली बार मौका मिला और वो भी नागपुर शहर से। और इस कार्यक्रम का भव्य आयोजन जो है वो देशपांडे हॉल में दिनांक 29 मार्च 2026 4 बजे रखा है वसंतराव देशपांडे सभागृह में। आदरणीय देवेंद्र जी फडणवीस, आदरणीय नितिन जी गडकरी, आदरणीय चंद्रशेखर पावरपुड़े जी और अशोक उइके ये इस कार्यक्रम में उपस्थित रहने वाले हैं। इस कार्यक्रम को आप जितना ज़्यादा प्रचार और प्रसार करेंगे उतना ज़्यादा आदिवासी समाज तक पहुँचेंगे। हमारे आपको सबको विदित है कि आदिवासी समाज एक दबा हुआ समाज है और उसको पहली बार प्रतिनिधित्व मिला। और इस कार्यक्रम में सबसे मजेदार बात जो है कि सारे लोग नागपुर से है, कि केंद्रीय मंत्री नागपुर से, पालक मंत्री नागपुर से, महापौर जो है वो नागपुर की महापौर महिला नागपुर है, अशोक की जो मंत्री है वो नागपुर से है और आदिवासी समाज से है, और मायाताई का। तो मेरे साथ जितने भी लोग बैठे हैं ये सारे लोग बहुत ज्ञानी योगी हैं। आपकी जो भी प्रश्न है आप मुझसे पूछ सकते हैं। बड़े लोगों की वो 5 बजे है और ये 4 बजे से लेकर 7 साढ़े 7 बजे तक कार्यक्रम चलेगा। ये 2 भागों में है। पहले भागों में पूरा सत्कार जो है वो आदरणीय नितिन जी गडकरी और देवेंद्र जी फडणवीस के हाथ से। उसके बाद जो उसका दूसरा सत्र है उसमें पूरा आदिवासी समाज से आए हुए लोग वो मायाताई का सत्कार है। संस्कृती म्हणजे नृत्य, त्यांची भाषा, वेशभूषा याचं सुद्धा प्रदर्शन त्या ठिकाणी तसं तर कॅपॅसिटी हॉलची साधारणतः 1200 हां, त्याचं ओपनिंग हे जवळपास काय आता रिनोव्हेशनही झालेलं आहे, वाटप केलेलं आहे आणि पूर्ण विदर्भातील 9 जिल्ह्यांचे लोक येतील। अभिमानाची गोष्ट आहे की एखाद्या वल्नरेबल सेक्शन्समधून या महाराष्ट्रामध्ये राज्यसभेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। तर त्यानिमित्तानं सगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीनं आम्ही म्हणजे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी युवा परिषद, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल, आदिवासी विद्यार्थी संघटना आणि टाइम्सची संघटना आणि डॉक्टर्स, विदर्भ डॉक्टर्स असोसिएशन, हे सगळे लोक एकत्रित येऊन या राज्यसभेचं जे काही प्रतिनिधित्व मायाताईंना मिळालेलं आहे विदर्भातील पहिल्यांदा, त्याच्यासाठी आम्ही फार म्हणजे उत्सुक पण आहोत आणि त्याचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व जे आदिवासी समाजाला मायाताईंच्या रूपात मिळालेलं आहे त्या प्रतिनिधित्वाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही इथे एकत्रित येणार आहोत। त्यानिमित्तानं काही प्रश्नांचा पण उलगडा किंवा त्याला वाचा फोडण्याचं काम म्हणजे समाज आणि संघटना म्हणून जे प्रश्न आम्हाला भेडसावतात त्या प्रश्नांना कुठेतरी मायाताईंच्या वतीनं प्रतिनिधित्व मिळावं संसदेमध्ये, हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। आणि मुख्यत्वे करून आदिवासी समाजाची जी काही दखल आहे ती दखल राजकीय पक्षाच्या वतीने तेवढी घेतल्या जात नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे। म्हणजे मी हे या पार्श्वभूमीवर बोलतोय की महाराष्ट्रामध्ये विविध गैर आदिवासी जात समूहांकडनं त्यांच्या आदिवासीत्वाची ओळख नव्याने त्यांना मिळावी म्हणून प्रयत्न होत आहे।
म्हणजे मी काय बोलतोय तर महाराष्ट्रामध्ये धनगर समाज जो आहे तो मागणी करताय शेड्यूल ट्राईबच्या स्टेटसची. त्याच्यानंतर बरेचसे असे कम्युनिटीज आहेत म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातल्या 3-4 जमाती अशा आहेत की ज्या सातत्याने शेड्यूल ट्राईबच्या स्टेटससाठी मागणी करतात. आणि मायाताईंचं जे काही प्रतिनिधित्व आहे संसदेतलं, कारण या प्रश्नासाठी संसद हा एक महत्त्वाचा विषय आहे. जे काही राज्याला अधिकार आहेत आणि केंद्राला अधिकार आहे म्हणजे संसदेला अधिकार आहे, त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्याला कुठल्याही शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला स्टेटस देण्याचे अधिकार नाही आहे किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेला पण ते अधिकार नाही आहे. पण ते अधिकार पार्लमेंटला आहे. पार्लमेंटच्या माध्यमातून किंवा मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या माध्यमातून, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईबच्या माध्यमातून त्याच्या सगळ्या गोष्टींचा हा जो ट्रॅव्हल आहे महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही मायाताईंचे जे प्रतिनिधित्व आहे या विभागातलं म्हणजे विदर्भात, ते फार आशादायी म्हणून आम्ही पाहतोय की आमच्या या प्रश्नाला किमान एक हक्काचा माणूस आम्हाला मिळाला असं आम्ही या निमित्तानं समजतो. प्रमुख प्रश्न